नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं अतिशय मनापासून स्वागत. खरं म्हणजे आपण बघतो आहोत, अनेक घटना घडलेल्या आहेत. त्या सगळ्यात महत्त्वाची घटना जी आहे ती पंढरपुरातल्या एकूण संदर्भातली आहे. खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. अशा भक्तिधारात चिंब भिजणारी पंढरी सारं अमंगळ दूर सारते, जीवन निर्मळ करते. पण चंद्रभागेच्या तिरीच जर दुर्गंधी पसरली आणि गंगाच मैली झाली तर दाद मागायची कुठे? लोकशाही व्यवस्थेत ती मागावी लागते न्यायालयाकडेच, तशी ती मागितली गेली. पंढरपूरमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यावरून कोर्टाचे दरवाजे ठोठावले गेले. न्यायालयानं सांगितलं की वारी हे या अस्वच्छतेचं खरं कारण आहे. यंत्रणा अपुरी पडते आणि त्यामुळे हा ताण निर्माण होतो. पंढरपूरची लोकसंख्या आहे लाखभर, त्यात वारीसाठी सुमारे 10 लाख वारकरी दरवर्षी येतात. हा ताण सोसण्याची क्षमता नगरपालिकेकडे आहे का? वारीच्या बंदोबस्तासाठी पोलीस असतात 4000, पण सफाई कामगार तेवढेच, म्हणजे 1000. त्यातून पंढरपूर शहरात नेहमीच दुर्गंधी आणि रोगराई दिसते. न्यायालयानं या सगळ्या बाबींचा विचार गंभीरपणे केला, हे बरं झालं. एकीकडे साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाडू हातात घेतलाय, दुसरीकडे आपली सगळी तीर्थक्षेत्र घाणीनं ओसंडून वाहतायत. गाडगे बाबा पंढरीत जात आणि हातात झाडू घेऊन सगळं साफ करत. या स्वच्छतेत खरा देव आहे असं सांगत मात्र तो संस्कारच आपल्यावर झाला नाही. देवाला इतकीच शौचालये महत्त्वाची आहेत असं म्हटलं की आपल्याला आजही त्रास होतो. पंढरपूर हे एकटं नाही आहे. नाशिकला आता सिंहस्थ कुंभमेळा आहे. नागपूरची दीक्षाभूमी असो अथवा मुंबईची चैत्यभूमी असो, हे सगळं आहे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन मधुर. पण याचं काय केलं आहे आपण? त्यातून दुर्गंधी वाढते, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो, नद्या दूषित होतात आणि मरणासन्न होतात. गंगा, चंद्रभागा, गोदावरी, इंद्रायणी, पंचगंगा या सगळ्या नद्यांची स्थिती भयावह आहे. याचा आपण विचार करणार की नाही, याच विषयावर आहे आपली आजची चर्चा. पंढरपुरातील घाणीला जबाबदार कोण? वारीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे का? अर्थात पुन्हा हेही सांगायला हवं, इथं निमित्त पंढरपूरचं असलं तर एकूण तीर्थक्षेत्र आणि तेथली सार्वजनिक आरोग्याची दुरवस्था हा आपल्या चर्चेचा खरा मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भांमध्ये सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. तीर्थक्षेत्र दूषित का होतात, नद्या दूषित का होतात, आणि हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला काय करता येणं शक्य आहे? आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आज आपल्यासोबत आहेत आळंदीहून. त्याचप्रमाणे संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे आज आपल्यासोबत आहेत. राजाभाऊ चोपदार आहेत, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार आहेत राजाभाऊ चोपदार, ते आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूरहून हरिभक्त परायण पंडित नामदेव बराले आहेत, वारकरी आहेत नामदेव बराले, ते आपल्यासोबत आहेत. संत साहित्य वारकरी मंडळाचे औरंगाबादचे अर्जुन महाराज पांचाळ जिल्हाध्यक्ष तिथले आहेत, ते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांच्या सोबत आपण ही चर्चा सुरू करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण बघूयात, भागवताचार्य वाना उत्पात यांनी एक मत मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य आहे. बघूया वाना उत्पात काय म्हणतात ते. पंढरपूरच्या वारीमध्ये, पंढरपुरामध्ये अस्वच्छता होते, याबद्दल न्यायालयाने वारकऱ्यांना दोषी धरले आणि हे बरोबर आहे. हजारो वारकरी येतात आणि त्यांना स्वच्छतेची जाणीव अजिबात नसते. लोकांना स्वच्छतेचे शिक्षण दिलं पाहिजे, संस्कार केला पाहिजे. त्यातूनही महिला हाताने उचलण्यावर आता कायद्यानं बंदी आली असल्यामुळे महिला उचलायचा कोणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांनीच हे मनावर घेतलं पाहिजे आणि सगळ्या दिंडीवाल्यांनी असं ठरवलं पाहिजे की आपण यात्रा संपवून जाताना वाळवंट पुन्हा पहिल्यासारखं स्वच्छ झालं पाहिजे. पंढरपूरकर सुद्धा या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत. न्यायालयाचा निर्णय एकूण बरोबर आहे की चुकीचा आहे, या संदर्भात पंढरपूरकर म्हणतायत. काही पंढरपूरकरांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय चुकीचा आहे आणि वारकऱ्यांवर जो काही ठपका ठेवला जातोय तो अयोग्य आहे. बघूया काय म्हणतात पंढरपूर. यात्रा सुविधा द्यायला कमी पडत असताना प्रशासनाने वारकऱ्यांना दोषी धरणं हे अतिशय चुकीचं आहे. वारकऱ्याची परंपरा ही 700 वर्षापूर्वीपासून, पण वारकऱ्याला दोषी धरणं हे प्रथमतच न्यायालयाने केलेलं आहे. इथं प्रशासनाचा तुटपुंजा कारभार, प्रशासनाचं अतिशय निकृष्ट पद्धतीने नियोजन, पंढरपूर नगरपालिकेला सुद्धा मिळणारं अनुदान, तरीसुद्धा पंढरपूर नगरपालिका कमी नोकर, कमी सफाई कामगारांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करते. मंदिर समितीला एवढा पैसा मिळतो, मंदिर समितीतला 50% सहभाग हा पंढरपूर नगरपालिकेकरता स्वच्छता किंवा इतर पाणीपुरवठा सोयी करता, टॉयलेट करता पैसे देण्यास काही हरकत नाही मंदिर समितीने. तरी प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आणि 20-25 वर्ष नुसतंच चाललंय की पंढरपूर सुधारलं पाहिजे, पंढरपूर सुधारलं पाहिजे. नाशिकला 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, त्याला मात्र तुम्ही अनुदान भरपूर देता,
पण दरवर्षी 8 ते 10 लाख 12 लाख येणाऱ्या वारकऱ्यांकडे पंढरपूरकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेले जे पांडुरंगाची जी यात्रा आहे पंढरपूर याच्यामध्ये, त्या यात्रेमध्ये भाविकावर जो ठपका ठेवलेला आहे हे चुकीचं आहे. ही सर्व जबाबदारी शासनाची प्रशासनाची आहे. कुंभमेळ्यासारखा यात्रा नाशिक येथे भरते, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या भाविकांची सोय होते. त्यापेक्षा कितीतरी पटीनं कमी असलेल्या पंढरपुरामध्ये आलेल्या वारकऱ्यांची सोय होत नाही. ही जबाबदारी प्रशासनाची आहे. जे वारकऱ्यावर जे ठपका ठेवलेला आहे हा चुकीचा आहे. आपण बघतो आहोत की काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंढरपुरातल्या घाणीला जबाबदार कोण असं म्हटल्यानंतर शासन, प्रशासन की सर्वसामान्य नागरिक किंवा वारकरी या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ठपका ठेवू नका वारकऱ्यांवर, त्याला जबाबदार आहे शासन किंवा प्रशासन. अनेक प्रकारे लोक बोलत आहेत. आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत. डॉक्टर रामचंद्र देखणे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रामचंद्र देखणे हे संत साहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वांनाच माहिती आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर देखणे यांची स्वतःची एक दिंडी असते. डॉक्टर देखणे, तुम्ही हा सगळा घटनाक्रम बघत आहात. गेल्या काही दिवसांपासून या विषयावर चर्चा सुरू होती आणि आता न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यांनी एक समिती स्थापन केली, त्याचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्ही आत्ता ऐकलं असेल. त्यांचं म्हणणं असं आहे की वारकरी जे काही आहेत त्या वारकऱ्यांचा ताण या पंढरपूर शहरावर जो काही आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि याच्या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यांनी अनेक शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो दिंडीच्या संदर्भातला आहे. आपण बघितलं की दिंड्या शिस्तबद्ध असतात असं आपण नेहमीच म्हणतो, पण दिंड्या शिस्तबद्ध असतात पण दिंड्यांकडे अनेकदा स्वच्छतागृह स्वतःची नसतात. हे सगळं टाळायचं असेल तर आता दिंड्यांमध्ये स्वच्छतागृह पाहिजेत, त्यांची शिस्त आणखी वाढली पाहिजे. एक प्रकारे दिंड्यांची आचारसंहिता उच्च न्यायालय तयार करू बघतंय. तुम्ही काय सांगाल? सगळ्यात प्रथम म्हणजे वारकऱ्यांच्या भूमिकेतून त्यांच्या आरोग्याला अतिशय चांगलं वळण देणारा असा हा जो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यासाठी एक शिफारशी पण खूप चांगल्या पद्धतीने सुचवलेल्या आहेत. त्याचं आम्ही मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो. यामध्ये वारकऱ्यांच्या भूमिकेतूनच न्यायालय बोललेलं आहे. न्यायालयाची भूमिका खूप चांगली आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वारकऱ्यांची पांडुरंगाविषयीची श्रद्धा. त्या श्रद्धेच्या भूमिकेतून वारकरी जो वारीच्या वाटेवर निघतो ती वारीची अनेक वर्षाची परंपरा. तिसरा मुद्दा जो आहे ते वारीचं व्यवस्थापन म्हणजे दिंड्या, संस्थान किंवा इतर लोक गोष्टी. आणि चौथी भूमिका आहे ती प्रशासनाची. आता पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की वारकरी जबाबदार आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी 1000 वर्षाची वारीची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी वारी केल्याचे संदर्भ आहेत. अनेक वर्षाची परंपरा आहे आणि वारकरी हा स्वतः शिस्तीचा भोक्ता आहे. म्हणजे हैबत बाबांनी जेव्हा वारीला शिस्त लावली तेव्हा मी म्हणतो हा लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे. मुळातच वारकरी शिस्तीचा आहे. वारीच्या वाटेवरती दिंड्या चालतात त्यावेळेला कधी गैरशिस्त झाली असं काही वाटत नाही किंवा कधी पाहायला मिळालं नाही आहे. चालण्यामध्ये शिस्त आहे, बोलण्यामध्ये शिस्त आहे, अभंग म्हणण्यामध्ये शिस्त आहे, वाटचालीची शिस्त आहे. पण आता ह्या सगळ्याचा जेव्हा ताणतणाव एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी गावावर पडतो त्यावेळेला वारकरी त्याला दोषी कसं समजायचं. पण वारकरी दोषी जरी नसला तरी वारकऱ्यांच्यामुळे हा ताण येतो ही गोष्ट खरी आहे. आता याला 3 गोष्टी आपल्याला करता येतील. एक पहिली गोष्ट म्हणजे जे पंढरपूरसारखं गाव आहे जे 1 किंवा 1.5 लाखाची लोकसंख्या आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे नगर परिषदेने दिलं असेल ते 1 ते 1.5 लाख लोकांचं गृहीत धरून केलेलं आहे. आणि वारीच्या काळामध्ये 10, 12, 15 लाखाचा समाज तिथे जमतो. तसं इन्फ्रास्ट्रक्चर काही उभं राहत नाही. किती यंत्रणा आणली तरी ती अपुरी पडते. पण हे सगळं करताना हे आपण फक्त 1.5 लाखाची नगर परिषदेची संख्या लक्षात घेतली आणि वारीची 10-12 लाखाची घेतली. पण रोज पंढरपुरामध्ये येणारा जो वारकरी वर्ग आहे तो सुद्धा मोठ्या संख्येने आहे. पंढरपूरच्या मठामध्ये, मंदिरामध्ये, इतर ठिकाणी जो वारकरी समजतोय किंवा उतरतोय हे सगळ्याचं गृहीत धरून नियोजन होणं गरजेचं आहे. आणि मग मला असं वाटतं की पंढरपूरची नगर परिषद तिच्याकडे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, रोज येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या गृहीत धरून त्यात होणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिसरी गोष्ट म्हणजे 10-12 लाख जेव्हा समाज येतो तेव्हा आषाढी वारी 4 वारकऱ्यांच्या 4 महत्त्वाच्या वाऱ्या आहेत. आषाढी, कार्तिकी, चैत्री वारी आणि माही वारी किंवा मागी वारी या 4 वारीचे सुमारे साधारणपणे 10-12 दिवस किंवा 8-10 दिवस जो 10-12 लाखाचा समाज या पंढरपुरामध्ये येतो त्यावेळेला पंढरपूरला महानगरपालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल एवढं मोठा समाज आहे. म्हणजे एकीकडे नगर परिषदेचं इन्फ्रास्ट्रक्चर, रोजचं येणाऱ्या वारकऱ्यांचं येणारं गृहीत धरून येणारी संख्या
आणि महानगरपालिकेसाठी होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे गृहीत धरून जेव्हा नियोजन करू तेव्हा पंढरपूरच्या या संपूर्ण स्वच्छतेचा प्रश्न सुटू शकणार आहे. डॉक्टर आता हे रामचंद्र सगळं देखणे करताना तुम्ही अतिशय वारीच्या महत्त्वाचे परंपरेमध्ये मुद्दे मांडलेले आहेत. खरोखरच या सगळ्याचा विचार करायचा असेल तर पायाभूत संरचना तुम्हाला अधिक सक्षम कराव्या लागतील. पंढरपूरसारखं एक शहर की ज्याची लोकसंख्या जवळपास 1 ते 1.25 लाख आहे आणि त्या शहरावर जर 12-13 लाख लोकसंख्येचा ताण पडत असेल तर आपल्याला निश्चितपणे काहीतरी गंभीर स्वरूपाच्या उपाययोजना करायला पाहिजे, त्याच्यात काही शंकाच नाही.